नमस्कार. CID शासकीय दस्तऐवज परीक्षक भरती 2026 संदर्भात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, CID डिपार्टमेंटने हे जे पद आहे शासकीय दस्तऐवज परीक्षक याची जाहिरात प्रसिद्ध केली होती 10 फेब्रुवारी 2026 ला. फॉर्म फिलिंगची लास्ट डेट त्यांनी दिली होती 11 मार्च 2026. पण थोडासा घोळ झाला होता. ॲक्च्युअली गडबड झाली होती. त्याचा परिणाम काय झाला आता बघा. त्याचा परिणाम असा झाला की आता नव्याने पुन्हा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. नव्याने परीक्षा पद्धती ते देतील. नव्याने आता जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे. याचा परिणाम असा की जर आता तुम्ही इलिजिबल असाल, जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर नक्की फॉर्म भरा. चांगलं डिपार्टमेंट आहे. नेमकं काय गडबड झाली, नेमकं काय ट्विस्ट आहे, आता परीक्षा पद्धतीवर काय परिणाम होईल, जाहिरात प्रसिद्ध कधी होईल, एक्झाम कधी होईल, सगळ्या गोष्टी इत्थंभूतपणे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, चांगलं डिपार्टमेंट आहे. CID मध्ये हे जे पद आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक, या पदासाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. चांगलं डिपार्टमेंट आहे. आता तयारी कशी करायची, तर काळजी करायची गरज नाहीये. तुमच्यासाठी कंप्लीट अशी बॅच आम्ही लॉन्च करतोय. कंप्लीट इन द सेन्स की तुम्हाला बाहेरचं काही नाही करायचंय. बाहेरचं काही नाही करायचं म्हणजे काय, की प्रत्येक टॉपिकवर आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो. ते ऑटो रेकॉर्ड होतं. रिपीटेडली तुम्ही किती वेळेस पाहू शकता. दुसऱ्या स्टेपमध्ये स्टेप 1 कंपल्सरी आहे. लेक्चर तुम्हाला मस्ट आहे, करावं लागणार आहे. कारण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लेक्चरमधून तुमच्यासोबत व्यवस्थित समजून सांगतो, तुम्हाला रेडी करतो परीक्षेसाठी. दुसऱ्या स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो, व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. त्या डायरेक्ट तुम्ही प्रिंट करून वाचाव्या लागतात. तिसऱ्या स्टेपमध्ये त्या टॉपिकवर आम्ही तुमच्या टेस्ट घेतो. जसा फायनल पेपर आहे तशा फुल लेंथ टेस्ट घेतो. आता टेस्टमध्ये काय होतं, तुमचं प्रॉपर ॲनालिसिस होतं. जर तुम्हाला तो टॉपिक कळलाय का त्याचं ॲनालिसिस होतं. एखादा क्वेश्चन चुकला त्या टेस्टमध्ये तर त्याचं सोल्युशन आम्ही प्रोव्हाइड करतो. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमची रँक किती आली, म्हणजे तुम्ही नेमकं कुठं आहात हे देखील तुम्हाला तिथं कळतं. म्हणजे ओव्हरऑल तुमची प्रॉपर तयारी होते. जर तुम्हाला चांगला मेंटर पाहिजे असेल, प्रॉपर कंटेंट पाहिजे असेल, एकाच ठिकाणी कंटेंट पाहिजे असेल तर तुम्हाला ही बॅच मस्ट आहे, कंपल्सरी आहे. का? कारण एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी गॅरंटी देतो का 100% पोस्ट तुम्हाला मिळू शकते. फक्त तुम्हाला जे सांगितलं ते व्यवस्थित प्रॉपर करा. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपलं ॲप आहे PDK अकॅडमी, ते इन्स्टॉल करा. तुमच्या काही क्वेरी असतील तर या नंबरला तुम्ही फोन करून विचारू शकता. आता तुमच्या मनात भरपूर संभ्रमावस्था आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी इथं देणार आहे बरं का. पण तरी आधी आपण हे नेमकं घोळ का घडला होता, नेमका हा ट्विस्ट काय तो व्यवस्थित समजून घेऊया. ॲक्च्युली थोडीशी गडबड झाली होती. थोडेसे रूल्स फॉलो केले गेले नव्हते CID डिपार्टमेंटकडून. आता त्यांनी ते मान्य केलंय आणि नेमकं आता पुन्हा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता व्यवस्थित समजून घ्या आधी काय, की हेडलाईन जर पाहिली तर बघा, हस्ताक्षर तज्ज्ञ भरतीची सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे जी जाहिरात फेब्रुवारीमध्ये आली होती ती पुन्हा आता प्रसिद्ध होणार आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेंज होतोय. त्याचा परिणाम परीक्षा पद्धतीवर होतोय आणि ज्यांचा फॉर्म भरायचा राहून गेला होता आता त्यांना संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन ऑलरेडी वाढणार आहे जर ते इलिजिबल असेल तर. म्हणजे तुम्हाला परीक्षा पद्धती, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि परीक्षा फॉर्म कधी सुटतील, जाहिरात कधी येईल, सगळ्या गोष्टींची उत्तर मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे. एकदा फक्त न्यूज बघा, ऑथेंटिक न्यूज आहे, व्यवस्थित समजून घ्या बरं का. आता न्यूजमध्ये पण फॉल्ट आहे, तुम्हाला राग येईल असा फॉल्ट आहे, पण डोंट वरी, आपण आता ॲक्सेप्ट करू. जिथं आल्यावर तुम्हाला मी त्या न्यूज वाचता समजून सांगेल. बघा काय न्यूज आहे. राज्यात हस्ताक्षर तज्ज्ञाच्या गेल्या 7 ते 8 वर्षांपासून रिक्त असलेल्या 16 पदांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पात्रता अटींचे, हो ना, एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यात उल्लंघन झाल्याची बाब CID डिपार्टमेंटने मान्य केली. बाबा झालं होतं, आमच्याकडून चूक झाली होती असं मान्य केलंय. आणि मग पुढे ते काय म्हणतात बघा बरं का. पुढे काय म्हणतात, आता याबाबत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे या पदांसाठी हुकलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार. कोणते उमेदवार? आपल्यासारखे नाही, जे हुकलेले आहेत ते. असं आहे का? नाही तर त्यांनी ज्यावेळेस, म्हणजे असं होऊ शकतं, घ्या समजून. आता काय करता, चांगलं लोकसत्ता न्यूज आहे, चांगलं आहे. पण तरी बघा की ज्यांची संधी हुकली होती, अगोदर फॉर्म भरता आला नव्हता, तर आता त्यांनी काय केलं, नवीन जाहिरात देत आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की थोडासा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पण थोडा घोळ झाला होता. आता तुम्ही जर इलिजिबल असाल तर आता फॉर्म भरा. आता जर तुम्ही राहून गेले तर मग फॉर्म भरायला चान्स राहणार नाही. कळलं तुम्हाला पहिली गोष्ट? आता व्यवस्थित बघा बरं का.
देशामध्ये जर पाहिलं तर हस्ताक्षर तज्ज्ञ ही जी पोस्ट आहे ती फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर येते, पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ती CID डिपार्टमेंटमध्ये अजूनही आहे. या विभागातील सहाय्यक दस्तऐवज परीक्षकांची म्हणजेच काय हस्ताक्षर तज्ज्ञ शेवटची भरती 2018 मध्ये झाली होती. राज्यात हस्ताक्षर तज्ज्ञाची 40 पदं आहेत, त्याच्यापैकी 16 रिकामी आहेत, एवढं त्यांनी सांगितलंय. आणि याच्यासाठी बघा महाराष्ट्र शासन काय भरती करत नव्हतं, पण काय झालंय की याच्यामध्ये उच्च न्यायालयाने दणका दिला आणि मग 16 जागेंसाठी जाहिरात CID डिपार्टमेंट मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. पण त्याच्यात पण थोडीशी बाबांनो गडबड झाली. काय झाली व्यवस्थित बघा, की सरळ सेवा भरती पद्धती करत असताना सामान्य प्रशासन विभागाने 2022 मध्ये काही सूचना जारी केल्या होत्या, काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्याच्याकडून चुकून असंच म्हणू आपण, चुकून CID डिपार्टमेंटचं दुर्लक्ष केलं गेलं, CID डिपार्टमेंटचं दुर्लक्ष झालं आणि मग काय झालं, सरळ सेवेने पदे भरताना परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित ऑलरेडी ते केलेला होता, पण काय झालंय CID डिपार्टमेंटकडून थोडंसं चूक झाली आणि मग काय झालं, त्यामुळं काय झालंय अगोदर हे समजून घ्या की याच्यामध्ये काय सांगितलं होतं. सामान्य प्रशासन विभागाने 2022 मध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्याच्यात सांगितलं होतं की मराठी, इंग्रजी, GK, बौद्धिक चाचणी असे विषय असतील आणि या विषयावर प्रश्नांकरता 50 गुण प्रत्येक विषयाकरता असेल, असे 200 गुणांची परीक्षा घेणे आवश्यक असणार आहे. मात्र सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक पदाच्या सरळ सेवा भरती जाहिरातीत त्याचा उल्लेख दिसून येत नव्हता. याबाबत आता त्यांनी भरपूर दिले होते, हे करा ते करा, फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, हस्ताक्षर शास्त्र करा, असे भरपूर दिलं होतं. मात्र लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बघा, मात्र लोकसत्तेने वृत्त प्रकाशित केल्यानंतर CID डिपार्टमेंटने एक सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये केमिस्ट्री, हे पण फार महत्त्वाचं आहे, हे पण समजून घ्या, यामध्ये कोणते उमेदवार इलिजिबल असणार आहेत. तर यामध्ये बघा रसायनशास्त्र किंवा फिजिक्स, भौतिकशास्त्राच्या पदवीधरांना संधी मिळणार आहे. मात्र अगोदर बरंच सांगितलं होतं त्यांनी, हे करा ते करा, म्हणजे थोडक्यात काय की तुमचं केमिस्ट्री असावं, फर्स्ट इयर सेकंड इयरला फिजिक्स असावं. आता असं नाही, आता बघा यामुळे काय होणार आहे, आता मात्र केमिस्ट्री आणि फिजिक्स झालेले पदवीधर म्हणजे BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स विद्यार्थ्यांना इथं प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. थोडक्यात सांगू का तुमच्या प्रश्नाची, आता मी उत्तर देतो इथं. पहिलं की आपण थोडीशी माहिती घ्या की कोण एलिजिबल असणार आहे, पहिलं ते सांगतो. पहिली गोष्ट, आता पुन्हा जाहिरात प्रसिद्ध होईल, कधी होईल ते सांगतो. याच्यानंतर तुम्ही इलिजिबल असणार का हे पण लगेच सांगतो. जर तुम्ही BSc केमिस्ट्री झालेला असाल तर तुम्ही इलिजिबल आहात, BSc फिजिक्स झालेला असाल तर इलिजिबल आहात. आता काही विद्यापीठामधले विद्यार्थी लगेच कॉल करतील, सर मी बामूचा आहे, मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इथं आहे, मी अमरावती युनिव्हर्सिटीचा आहे, मी नागपूरचा आहे. आणि आमच्याकडे असं फिजिक्स केमिस्ट्री असं नाही आहे. आमच्याकडे थर्ड इयरला सेकंड इयरला 3-3 विषय आहेत, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बॉटनी झालं. मी इलिजिबल आहे का, तर तू इलिजिबल आहे बाबा. तुला फक्त तुमच्या थर्ड इयरला फिजिक्स विषय असेल इलिजिबल, केमिस्ट्री विषय असेल इलिजिबल, फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही असेल तर इलिजिबल आहे. डन आहे ना तुमचा. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला प्रॉपर कळला, हे तुम्हाला न्यूजमधून कळतंय. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगोदर जर फॉर्म भरला नसेल तर आता तुम्ही फॉर्म भरू शकता का, तर यस, आता जाहिरात जर प्रसिद्ध झाली, कधी होईल ते सांगतो, तर तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहे. डन आहे. आता बघा पुढचा प्रश्न तुमच्या मनात, आता परीक्षा पद्धती कशी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर परीक्षा पद्धती तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये बघायला मिळेल, पण जो न्यूज आहे याच्यावरून असं कळतंय की तुम्हाला मराठी विद्यार्थी मित्रांनो विषय असणार आहे, इंग्लिश असणार आहे, इंग्रजी असणार आहे, त्यानंतर तुम्हाला GK असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अरिथमॅटिक लॉजिकल रिझनिंग, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो, लॉजिकल ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तर हे सगळे विषय तुम्हाला असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल मग बाकीचं काय, तर सध्या आजपासून एक्झाम थोडक्यात जाहिरात येईपर्यंत तुम्ही काय करायचं, आता मग लगेच मी काय अभ्यास करू असा प्रश्न तुम्हाला पडेल. नोटिफिकेशन आल्यानंतर सगळं क्लिअर कट होईल धुतल्या तांदळासारखं. तोपर्यंत आता मग गप्प बसून राहायचं का, वाट बघायची का, नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंय की तुम्हाला मराठी हा विषय, मग का थांबता तुम्ही, हे आपले 5वीला पुजलेलं आहे. कोणतीही सरळ सेवा असू द्या, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK हे विषय असतातच. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषयांची तयारी आता तुम्हाला करावी लागेल. कोणते कोणते, मराठी आता लगेच हाती घ्या, ओके ना, इंग्लिश घ्या हाती,
त्यानंतर जी के घ्या हाती, हो की नाही, आणि त्यानंतर तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी हे विषय विद्यार्थी मित्रांनो लगेचच्या लगेच अभ्यासायला घ्यायला तुम्ही पाहिजे, हो ना. आम्ही सुद्धा काय करणार आहे, थांबून राहणार नाही. बॅचमध्ये आता या विषयांना प्रायोरिटी आम्ही देतोय. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता असेल, अंकगणित बुद्धिमत्ता असेल आणि सोबत जी के विषय असेल, याची तयारी आम्ही पण आता करणार. नोटिफिकेशन आल्यानंतर ज्या गोष्टी चेंज होतील त्या आम्ही बॅचमध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इलिजिबल आहात का, ऑलरेडी सांगितलंय. इलिजिबल असेल तर याची तयारी तुम्ही लगेच करायला पाहिजे. आता तुमच्या मनात आहे बरं का, तुमच्या मनातला प्रश्न आहे की सर जाहिरात कधी येईल. जी ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळाली तर या महिन्याच्या एंडिंगला, मे एंडिंगला तुम्हाला पुन्हा एकदा CID कडून जाहिरात बघायला मिळणार आहे. मे एंडिंगला तुम्ही कन्सिडर करू शकता. जर या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध झाली तर परीक्षा कधी होऊ शकते, तर पॉसिबिलिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट 2026 ला. तर तोपर्यंत मग आता तुम्ही म्हणाला अजून 15-20 दिवस काय गप्प बसून राहायचं का, तर नाही. तुम्ही मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीकेचे विषय हाती घ्या, त्याचा अभ्यास सुरू करा. नोटिफिकेशन आलं, तुम्ही फिजिक्स झालेला आहात, तुम्ही केमिस्ट्री झालेला आहात, तुम्हाला ग्रॅज्युएशनला केमिस्ट्री होता किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशनला फिजिक्स होता, तर व्यवस्थित फॉर्म भरा. अडचण आली तर अकॅडमीला कॉल करा. फॉर्म भरून तुम्ही तोपर्यंत बऱ्यापैकी अभ्यास तुमचा पुढे गेलेला असेल. ऑलरेडी तुम्ही सरळ सेवेत असाल तर तुम्हाला माहिती आहे 5वीला पुजलेले असतात विषय, हे करावेच लागतात. कारण तसंच शासनानेच सांगितलेलं आहे. इंटरव्ह्यू नाही, शासनानेच सांगितलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग असेल नसेल हे सगळं नोटिफिकेशनमध्ये त्यावेळेस तुम्हाला कळेल. तोपर्यंत अभ्यास सुरू करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचं सेशन. जर सेशनमधून एक इन्फॉर्मेशन, प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सोबतच तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी पर्सनली त्याचे उत्तर देईल. थँक्यू.